पालकांनो, जर तुमचं मूल पुढे आयुष्यामध्ये सोशली स्ट्रगल करू नये असं जर वाटत असेल आणि तुमचं मूल 13 वर्षाचं होण्यापूर्वीच त्याला ही कौशल्य जरूर शिकवा. मुलांनाही शिकवा की जरा कंप्लेंट आहे ना कमीच करा. कमी तक्रार करायची म्हणजे गप्पच राहा असं नाही. आपण शांतपणाने, आदरपूर्वक आणि प्रामाणिकपणानेही समोरच्याशी संवाद करू शकतो. स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवला आणि निगेटिव्ह बोलणं टाळलं, कुरकुर करणं, तक्रार करणं, कंप्लेंट करणं कमी करायला हवं, हे आपण मुलांना शिकवायला हवं. म्हणजे मुलं सोशली कम्युनिकेट चांगल्या पद्धतीने करू शकतील. आपण इतरांना आवडत नसलो तरीही कॉन्फिडंट कसं बनायचं तेही मुलांना शिकवायला हवं. इतरांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलं, मान्यता दिली म्हणजे कॉन्फिडन्स येत नसतो. तर त्यांना म्हणजे तुमच्या मुलांना असं सांगा की जरी इतर मुलांनी तुझी अभ्यासाच्या वेळेला, खेळायच्या वेळेला, स्पर्धेच्या वेळेला, ॲक्टिव्हिटीच्या वेळेला आठवण नाही ठेवली किंवा तुझी निवड नाही केली तरी ठीक आहे, इट्स ओके. त्यामुळे तुझा आत्मविश्वास कमी करायचा नाही आहे. आज संधी जरी गेली तरी परत येऊ शकते. तुझ्याकडे असे काही सुंदर कौशल्य आहेत, तुझ्याकडे असे काही चांगले गुण आहेत की त्यामुळे या मुलांना तुला कधी ना कधीतरी तुझी निवड करावी लागेल, तुला बोलवावंच लागेल. आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ती मुलाला अशी सांगूया की इतरांना आपण कसं सामावून घ्यायचं असतं. मुलाला असं सांगा की निरीक्षण कर, ऑब्झर्व कर, लक्ष ठेव की एखादा मुलगा शाळेमध्ये किंवा सोसायटीमध्ये एकटा पडतोय का? तर त्याला डबा खायला, खेळताना, अभ्यास करायला, गप्पा मारायला, मजा करायला तू आपल्याकडे बोलाव, त्याला सामावून घे. कारण ही जी कृती आहे ना पालकांनो, ती कुठल्या शाळेत शिकवली जात नाही. पण ही एक दयाळूपणाची कृती आहे आणि त्यामुळे मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किती छान तयार होऊ शकतो. आपण मुलाला हेही शिकवूया की न रागावता, न वैतागता, न चिडचिड करता देखील आपण एखाद्याला नाही असं म्हणू शकतो. जर एखादी गोष्ट तुला पटत नसेल, तुला करावीशी वाटत नसेल, योग्य वाटत नसेल तर तू नाही म्हणू शकतो. त्याच्यासाठी चिडचिड केली पाहिजे अशी गरज नाही आहे. मुलांना असं सांगूया की थोडं थांबून जर आपण प्रतिसाद दिला, आपल्या भावनेला नाव दिलं की मला नेमकं आता काय वाटतं आहे. मग आपल्याला जेव्हा कळतं की माझ्या मनात कुठल्या प्रकारची भावना निर्माण झाली, तेव्हा आपलं मन थोडं शांत होतं आणि शांतपणाने आपण समोरच्या माणसाला नाही म्हणू शकतो, प्रतिसाद देऊ शकतो. पालकांनो, मुलांना हे सांगा की लक्षपूर्वक आणि नीट ऐकायला शिक. ऐकून घेणं याचा अर्थ स्वतःची टर्न येईपर्यंत थोडंसं थांबणं, थोडं वाट पाहणं असतं. हे मुलांना समजावून सांगा. जेव्हा तुमच्याशी कोणी बोलत असतं तेव्हा पूर्ण एकाग्रतेने लक्ष देऊन ऐकायचं असतं, हे मुलांना शिकवा. मुलांना हे म्हणावं की तुझं मन नाराज असलं, तुझं मन उदास असलं तरीही मायेने कसं बोलावं हे जरूर आपण मुलांना शिकवायला हवे. आपला मुद्दा मांडण्यापूर्वी आपण जर आपला आवाज टोन थोडा कमी केला तर आपले शब्द हे नाती घडवत जातात, नाती टिकवत जातात. पण जर आपला स्वर सततच उंच असेल, सततच आपण शब्दांचं भान राखत नसू तर नाती उद्ध्वस्तसुद्धा होऊ शकतात. शब्दांमुळे नाती टिकतातही आणि नाती उद्ध्वस्त देखील होतात, हेही मुलाला समजावून सांगा. शेवटी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुझं जर चुकलं, तुझ्या हातून जर चूक झाली तर जरूर माफी माग. आणि ती केवळ मी म्हणते म्हणून नाही, तर मनापासून माफी माग. कारण चुकणं आणि त्यानंतर क्षमा मागणं हे कमीपणा नाही आहे. आपण त्याच्यासाठी काहीतरी कारणं देणं, एक्सक्युजेस देण्यापेक्षा जर त्या चुकीची जबाबदारी स्वतः घेतली तर चुकीची माफी मागणं सोपं जातं. पालकांनो, ही एक गोष्ट अशी आहे की ती आपण आपल्या वर्तनातून मुलांना सांगू शकतो. म्हणजे आपलं जर काही चुकलं ना पालकांनो, तर आपणही मनापासून मोकळेपणाने हसत खेळत माफी मागितली तर शब्दांपेक्षा तुमची ही कृती खूप मोठं काम करेल. पालकांनो, वाटतं ह्या छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, पण तुमचं मूल जर सोशली खूप छान पद्धतीने पुढे जायचं असेल, लोकांशी जर त्याची नाती छान, रिलेशनशिप्स, त्याचे बॉन्डिंग जर चांगले तयार व्हायचे असतील तर या 5-6 गोष्टी जरूर आपल्या मुलाला सांगा. धन्यवाद.